नमस्कार, मी महेश गोंड, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, माननीय आदरणीय बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आज दिनांक 11/4/2025 रोजी ठेंबा आंदोलन पाचोरा तहसील पाचोरा भडगाव आम्ही दोघं मिळून या गावात आंदोलन केले आले आहे। आमच्या या आंदोलनामार्फत अशी मागणी होती की किसान बांधव जे कष्ट करू घाम पाडू काही त्यांचं उदरनिवारण होत नाही, जीव द्यायचं पाडी येतं, अशा शेतकऱ्यांना कर्ज माफ व्हावा आणि महाराष्ट्रामध्ये दिव्यांग बांधव बऱ्याच संख्येने आहेत। त्या दिव्यांग बांधवांना जे मानधन भेटते संजय गांधी निराधार, त्यांना 1500 रुपये महिना भेटते, त्याच्यात काय त्यांचं उदरनिवारण होत नाही। म्हणून आमचे माननीय बच्चूभाऊ कडू साहेबांना शासनाकडे हा मुद्दा घेतलाय की दिव्यांग बांधवांना 6000 रुपये महिना मिळावा। तो आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेले आहे की आमचे दिव्यांग बांधवांची मागणी पूर्ण झालंच पाहिजे। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा आंदोलन तुम्ही केलं ते मान्य आहे, पण इतक्या रात्रीच्या वेळेस आंदोलन केलं याचं प्रशासनाने काय दखल घेतली का? प्रशासनाने इथं आमदार साहेब गेलेले आहेत, त्यांना निवेदन देण्यात आले प्रहार संघटनेकडून। आमदार साहेबांनी काय आश्वासन दिलं? आश्वासन दिलं आम्हाला की आमदार साहेब इथे आले, आम्हाला भेट दिली, आमचे निवेदन स्वीकारलं आणि ते म्हणाले की विधान भवन मध्ये तुमच्या पावसाळ्या अधिवेशन मध्ये आम्ही तुमचे मुद्दा मांडू आणि दिव्यांग बांधवांना लवकरात लवकर न्याय देऊ। आता यानंतर तुमची पुढची दिशा काय राहील? पुढची दिशा असं राहील की आम्ही दिव्यांग बांधव सर्व मिळून जर आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त आंदोलन आम्ही करू शकतो। महाराष्ट्रात बच्चूभाऊंच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन छेडू त्यांच्या पाठीशी आहे सर्व दिव्यांग बांधव पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातून। प्रहार संघटनेचा, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिव्यांगांना 6000 रुपये मानधन, दिव्यांगांना 6000 रुपये मानधन, शेतकरी दिव्यांग बांधवांना कर्ज माफ, शेतकरी दिव्यांग बांधवांना कर्ज माफ, प्रहार संघटनेचा